तिकडे कागदपत्र तयार झाली, घर मुलींच्या नावावर झालं तर काय उपयोग सांगा बरं मला. बापरे, भेटले की काही ना नको तेव्हा कडमडते. काय मीराबाई, आमच्याकडे कशी काय पायधूळ झाडलीस गरीबाकडे. मावशी अगं असं का बोलतेस. मग येतेच का कधी विचारपूस करायला मावशीची की मावशी कशी आहेस ग तू, काही हवंय का तुला. बोलते नाही ना. जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बरं बोल, काय म्हणत होती. तू बोलतेस ना मावशी ते खरंच बरोबर आहे अगं. कशाबद्दल. माझ्या लग्नाबद्दल. मावशी मी लग्न करायचं ठरवलंय. तू स्थळ शोधायला सुरुवात कर. आज म्हणतेस स्थळ बघ म्हणून, उद्या म्हणशील नाही करायचं लग्न मला. एक ठरव, सारखं तळ्यात मळ्यात नको. मी आपली जीवाच्या आकांताने प्रयत्न करते की तुमची लग्न लवकर व्हावी, पण मला मुलीला किंमत देत आहे कोण. तुझा मामा कसा बोलला माहितीये ना तुला. टोचून टोचून बोलला मला. त्याला वाटतं मी त्याची वैरीच आहे. नको बाई, मी आपल्या लग्नासाठी स्थळ आणायचं आणि तुम्ही मामा भाच्यांनी मिळून मला तोंडावर पाडायचं. मला नाही पडायचं तुमच्यामध्ये. मावशी प्लीज, मामाच्या वतीने मी माफी मागते. होता खरंच सॉरी. तू गैरसमज करून घेऊ नको. मामाला पण टेन्शन आहेच का माझ्या लग्नाचं. पण मला काय वाटेल या विचाराने तू काही बोलत नाहीये अक्षयच्या प्रकरणानंतर. पण आता मीच सांगते तुला, मी खरंच लग्न करायचं ठरवलं. तू स्थळ शोध बघा, मग नंतर शब्द फिरवू नकोस. ठीक आहे, बोलते मी 60-82. नाही फिरवणार. बोल तू. आणि हो मावशी, स्थळ मला दाखवण्याची काहीच गरज नाही. तुझे स्थळ आणशील त्याला होकार असेल माझा. बाई, लग्नाला तयार झाली म्हणजे आश्चर्यच आहे. पण नको, तिच्या भरोश्यावर बसायला नको. एवढा वेळ कुठे आपल्याला. हो, आपण आपला दुसरा प्लॅन तयार ठेवलेला बरा. दादाने काही वेगळी हालचाल करायच्या आत हे घर माझ्या आणि अथर्वच्या नावावर झालंच पाहिजे. मी निघते. सॉरी. सॉरी ना आदित्य. खरंच सॉरी. इतकं पण रागवायचं नसतं आदित्य, प्लीज. ओके. मधुरा, तू असं का वागतेस. सकाळी पण सगळ्यांस. आय नो, पण तुझ्याचमुळे. तू माझ्याशी बोलत नाहीस, मला अवॉइड करतोस, मग मला राग येतो आणि मग मी चिडते. याला काय अर्थ आहे मधुरा. तू सिच्युएशन समजून न घेताच एकदम स्ट्रॉंगली रिॲक्ट होतेस. तू जशी हट होतेस तसे इतरही हट होऊ शकतात तुझ्या वागण्याने, तुझ्या बोलण्याने. सॉरी म्हणलं ना आदित्य, कळलं मला.
ओके ओके नाही, तुम्हाला नेहमीसारखं हसून दाखव, म्हणजे मला कळेल की तुम्हाला माफ केले. ओके. आता चॉकलेट खा. आता नको, माझा मूड नाही. नंतर काय? काय मूड नाहीये का आदित्य? एक मिनिट, मला ना सवय झाली तुझ्या एक्सक्यूज. मी अजिबात ऐकून घेणार नाही. मधुरा. चल आता हो हे घे. आणि थँक्यू आदित्य, मला माफ केल्याबद्दल. बर चला निघूया आपण. काय करू? कसं टाळू हिच्यासोबत घरी जाणं? अरे कसला विचार करतोय? चल. अगं मी सकाळी लेट आलो ना, सो खूप काम पेंडिंग आहे. काही कामं बिम काही नाही तुझी, मला माहिती. सगळी कामं उद्या होऊ शकतात. चल तू. मधुरा, अरे चल, अरे ऐक. चल तू, चल चल अरे. चल, चल. मिहिरला सांगायला चांगलाच मसाला मिळाला. काय करावं? ऍडव्होकेट चौधरींना फोन करावा? ते विल्स कुठपर्यंत आलंय याची चौकशी करावी लागेल. आता धीर नाही धरवत. खूप घाई होते का? हे पण चालेल चालेल, रागवतील आणखीन काय, पण चालेल. पण या वील प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लवकरात लवकर लावायला हवा. हॅलो ॲडव्होकेट चौधरी. हॅलो नमस्कार, मी आनंद नेरुळकर बोलतोय. हा बोला बोला. अहो तुमचंच काम घेऊन बसलोय. हा, जरा लवकर झालं तर बरं होईल. तुम्ही काही काळजी करू नका. अहो तुमच्याच कामाला प्रेफरन्स दिलाय. लवकरात लवकर विल तयार करतो आणि घरी घेऊन येतो. तुम्ही अगदी निश्चिंत राहा बघा. हो थँक्यू थँक्यू. मला किती आनंद झालाय म्हणजे तुम्हाला कळणार नाही. आनंदराव, अहो सगळं कळतंय मला. व्हील बनवायच्या कामामध्ये असे अनुभव नेहमीच येतात. काय माणूस जेव्हा आपलं भविष्य निश्चिंत व्हावं, उज्ज्वल व्हावं, यासाठी व्हील बनवायचं काम देतो ना, त्यावेळेस त्याला घाई झालेली असते बघा आपलं कर्तव्य पूर्ण करण्याची. तुमच्याही बाबतीत तेच झालंय. तुम्ही काही काळजी करू नका. तातडीने व्हील बनवतो. बर. ठेव. ओके. सगळं सुरळीत होऊ दे रे देवा. सर ते मी तुम्हाला बोल. तर सकाळी तुम्ही मला आदित्य आणि मधुरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. हा म्हणजे दिवसभर विशेष असं काही झालं नाही, पण मधुराने निघताना आदित्यच्या डेस्क जवळ जाऊन कान पकडले. अहो चॉकलेटही दिलं काय भरवलं. खूप वेळा सॉरी बोलली आणि सर त्यांचं पॅचअप झालं. इतकंच नाही हा सर, अहो जाताना हातात हात घालून बाहेर पडलेत ते. जात तर मी जा. नाही, मला नाही चालणार. तुझ्या बाबतीत काहीतरी करावं लागणार आदित्य. मधुरा, मी फ्रेश होणार. अरे थांब थांब थांब, अशा गप्पा अर्धवट सोडून कुठे चाललायस तू? काही नाही, इकडे. माझं अजिबात पोट भरलेलं नाही, तसं पण आणि असं पण. तुला पण भूक लागली असेल ना? एक मिनिट ताई, खायला करतेस? हो, अथर्व पण येईल ना इतक्यात. हा थांब थांब थांब. ते नेहमीचं शिरा उपमा नको, आदित्यला बोर झालं असेल खाऊन. मी आज मस्त नूडल्स करते. माझ्या हातचे नूडल्स खा एकदा, पुन्हा पुन्हा मागशील. विचित्र सिच्युएशन झाली. धड थांबताही येत नाही आणि धड जाताही येत नाही. दादा, बरं झालं तू आलास. मी तुझीच वाट बघतोय. गडबड झाली. काय झालं आता?
दादा आधी मीराताईचं आणि तुझं काय बोलणं झालं ते मला सांग प्लीज. तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकूनच घेत नाहीये. म्हणजे नक्की काय काय म्हणाले ती? ती मला सांगते की तू मधुराचा विचार कर आणि आपलं प्रेम विसरून जा. हा मग बरोबर आहे. काय बरोबर आहे दादा? तू कम्प्लीट डेंजर झोन मध्ये आहेस. म्हणजे इकडे मीराताई तुला हे सांगते आणि तिकडे आईला स्थळ शोधायला सांगते. काय हो म्हणजे असं कसं करू शकते मीराताई? तुझा थोडा पण विचार केला नाही का तिने? आणि दादा ह्या वेळेला तिचा डिसिजन मला स्ट्रॉंग वाटतोय. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ती आईला हे पण म्हणाली की तुम्ही स्थळ शोधा, मला दाखवलं नाही तरी चालेल, कोणतंही स्थळ असू दे, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे म्हणून. नाही अथर्व, याचा अर्थ सरळ आहे. मीराने भलतंच टोक गाठलंय. पण मी असं होऊ देणार नाही अथर्व. काही झालं ना तरी मीराचं लग्न मी दुसऱ्या कोणाशी होऊ देणार नाही, वाटेल ते झालं तरी. चला अथर्व, आवडतात ना तुला नूडल्स? ये पटकन. ये आदित्य. बस. कसंही करून मीराशी ताबडतोब बोलायला पाहिजे. तिने आणखीन काहीतरी वेडेपणा करायच्या हात. अरे आदित्य, लक्ष कुठे तुझं? खा ना. बरं ऐका, मला प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळे थोडा वेळ माझ्याशी कोणी काहीही बोलू नका. मला खाऊ दे शांतपणे. दोघं टेरेसवर गेलो तर बोलता येईल, पण ही बघतच नाहीये माझ्याकडे. टेरेसवर हे सांगू तरी कसं? नेमकं मधुराच्या पायाला पाय लागला बहुतेक. यार मीरा, मीरा, मीरा बघ ना माझ्याकडे. वा, मस्त झाली कॉफी है ना सर्व? हो दादा. आणि बाहेर हवा पण छान आहे. मी टेरेसवर जाऊन कॉफी घेतो. हो मी पण येतो. म्हणजे मला घरात खूप काम आहेत म्हणून. टेरेसवर जातोय. वा, सगळ्यांसमोर बोलता नाही आलं म्हणून इनडायरेक्टली बोलला. तू पण ना आदित्य. मधुरा कुठे गेली? का असं छळतेस तू मीरा मला? का असं वागतेस?
तुला असं बोलवतो तरी कसं की मी मधुराचा विचार करावा? नाही मीरा, या जन्मात ते शक्य नाहीये. माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस. आणि मला माहितीये तू सुद्धा माझ्याशिवाय नाही जगू शकणार. मीरा प्लीज, मी तुझी वाट बघतोय. मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचंय. थँक गॉड, फायनली तू आलीस. सकाळी का असं वागलीस तू? का हट्टीपणा करतेस? तुला माहितीये ना मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. मला तुझ्याबद्दल जे वाटतं ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत. मला फक्त इतकंच माहितीये, माझं फक्त तुझ्यावर प्रेम, आणि तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. सो स्वीट ऑफ यू आदित्य. किती मस्त सरप्राईज दिलंस तू मला. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके आहे, एकदम तुझ्यासारखी. आदित्य, तुला मी न सांगता सगळं काही कळलंय. सो हॅपी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. हे ताई, तू 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 रडतेस? ताई ताई प्लीज प्लीज ताई, प्लीज रडू नकोस ताई, प्लीज. मला एक सांग, आदित्य दादाचं आणि तुझं बोलणं झालं का वरती? ए ताई, काहीतरी मेजर सीन झालाय ताई. इतकी नाही रडणार नाही तर. ताई टेरेसवरून आली म्हणजे दादा पण टेरेसवरच असणार. बघून येतो. त्यांची भांडणं तर झाली नाही ना? हाय यार तुम्ही दोघं. वाव आदित्य, आय कांट बिलीव्ह दिस. आय एम सो हॅपी. मला इतकं मस्त वाटतंय. अरे मी तुला हेच सगळं सांगायचा प्रयत्न करत होते, म्हणून रोमॅन्टिक डे, डिनर सगळा प्लॅन केला होता मी. आणि तुला माहितीये मला केव्हापासून तुला आदित्य दादा. अरे दादा, तू इथेस काय? अरे आई तुला खाली शोधते आणि खूप भडकले ती. तुला लवकर बोलवलं आणि माहितीये ना ती भडकल्यानंतर कशी असते ते. हा ओरडा पडेल यार आपल्याला. तू काय इथे कर? चल चल येतो मी. काय अथर्व कशाला टपकला मध्ये? पण ठीक आहे, आता काय भेटीगाठी होतच राहतील, रोमॅन्टिक डेट्स होतील. वाह आदित्य, तू किती मस्त सरप्राईज दिलंस मला. आणि मला माहित होतं माझ्या मनात जे तेच तुझ्याही मनात. सो सॉरी आदित्य, मी उगाच ताईवरून चिडले तुझ्यावर. ताईला जाऊन सांगते आय एम इन लव्ह.
आणि फक्त मीच कोणाच्या प्रेमात नाहीये, कुणीतरी माझ्याही प्रेमात आहे.